आमचे आईसाहेब आहेत, आज त्या एका टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये जज म्हणून जात आहेत. किती सुंदर मला वाटतं. आमच्या अयोध्या ताई आलेल्या आहेत, आमच्या लांबरूड ताई आले आहेत, रुपाली कचरे, रंजना नागरे, देवीदासजी राठोड आलेले आहेत, आमचा राहुल केंद्रे आलेला आहे. आज अधिवेशन असल्यामुळे सर्व आमदारांनी आपले प्रतिनिधी पाठवले आणि मी सुद्धा आग्रह केला ना, जसं आमच्या नरेंद्र मोदीजींनी आदेश दिलाय की कामांचं डिसेंट्रलायझेशन करा, अधिकार आपल्या खाली लोकांना देत राहा, तसं आमचे मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसंच शांत बसा रे, काय तुम्हाला शांत बसा, बोलू द्या सगळे, गप्पा बसा कार्यकर्ते. ज्याचं मुंडे साहेबांवर प्रेम आहे त्यांनी हाताची घडी लावा. मागे तुझ्या कोणी हाताची घडी घाला. ज्याचं मुंडे साहेबांवर प्रेम आहे ते हाताची घडी आणि तोंडावर बोट. लहान लेकरं सुद्धा ऐकतात आणि कोणी जे कार्यकर्ते स्वतःहून स्वतःला इथलं इन्चार्ज समजून सूचना देत आहेत ते शांत बसा. मीडिया समोर राहणारच आहे. मीडियाच्या माध्यमातून जगातले मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक गोपीनाथ गडाचं दर्शन घेत आहेत. कृपया शांतता बाळगा. आणि म्हणून डिसेंट्रलायझेशन मी केलंय. ही जी साहेबांची जयंती आहे आणि पुण्यतिथी आहे ती आता गावोगावी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी साजरी करावी. मुंडे साहेबांना जे अपेक्षित आहे, मुंडे साहेबांच्या जीवनाचा जो प्रवास आहे, वंचितांसाठी, पीडितांसाठी त्यांनी आयुष्यातला क्षण वेचलाय, त्यांच्यासाठी करावं. आणि आजपासून ही डिसेंट्रलायझेशन मी जयंती आणि पुण्यतिथीचं केलेलं आहे. पण मी आणि माझा परिवार जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत आमचे हात पाय चालताय, आम्ही या गडावर नतमस्तक होण्यासाठी येत राहू. मुंडे साहेबांचं लोकांवर एवढं प्रेम आहे. मी मगाशी माध्यमांशी शेअर केलं. मुंडे साहेबांचा एक ऍक्सिडेंट झाला होता, फार भयंकर ऍक्सिडेंट. मरता मुंडे साहेब वाचले. त्यावेळी एक लहान मुलगा रस्ता क्रॉस करत पळत चालला होता आणि त्याला वाचवण्यासाठी गाडीच्या ड्रायव्हरनी वळण केलं आणि त्यावेळी मुंडे साहेबांच्या गाडीने तो मुलगा उडाला आणि मुंडे साहेबांनाच खूप मोठी इजा झाली. पण मुंडे साहेब शुद्धीवर आल्यावर पहिला प्रश्न त्यांनी विचारला, तो मुलगा कसा आहे, त्याला काही लागलंय का, त्याचा पूर्ण इलाज करा. त्याला तर खर्चटलं पण नव्हतं, पण मुंडे साहेबांना ही काळजी लोकांची वाटत होती. एक प्रेम मुंडे साहेबांचं लोकांवर होतं. स्वतःच्याही पलीकडे जाऊन त्यांनी लोकांचा, वंचितांचा विचार केला. मी मुंडे साहेबांच्या समाधीच्या चरणी हीच प्रार्थना केली की त्यांनी जे जे उभं केलंय ते मोठं करण्याची आमची क्षमता असू नसू, त्याला सदृढ ठेवणं आणि ती परंपरा कायम ठेवणं हेच आशीर्वाद आम्हाला सर्वांना द्यावे. आपण सर्वजण इथे आलात, आपले मी मनापासून आभार मानते. आज नागपूरचं अधिवेशन आहे, मी नागपूरवरून आले, आम्हाला परत लगेच नागपूरला जायचं आहे. त्यामुळे जिथे जिथे मला सगळे फोटो शेअर करतायत, कोणी उसाच्या फडात मुंडे साहेबांची जयंती करतंय, कोणी दवाखान्यामध्ये इलाज करतंय, कोणी गरीब विद्यार्थ्यांना मदत करतंय, अनाथ आश्रमामध्ये जाऊन काम करतंय, हे सगळे फोटो सगळे शेअर करत आहेत. त्यांचे हात जोडून मी मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्या आणि आपल्या सर्वांच्या नेत्याला असं स्मरण ठेवतात. सगळ्या नेत्यांनी म्हणजे देखील मुंडे साहेबांविषयी आज आपल्या विनम्र अभिवादन आज केलेलं आहे. आमच्या या कार्यक्रमाला आमचे हाके साहेबही आलेले आहेत. मी म्हणलं सगळे जे आलेत सगळे त्यांचं स्वागत आहे. सर्वांना परत एकदा मनापासून परिवार म्हणून मी आभार मानते. आणि आपण सर्वांनी इथे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केले. दरवेळी आम्ही रक्तदान करतो आणि स्वतःही करतो आणि लोकांनी रक्तदान करतात. सर्वांनी यावं आणि प्रसाद घेऊन जावं अशी मी विनंती करते आणि अत्यंत शांतपणे आपण मुंडे साहेबांना अभिवादन करून आपण इथून निघावं. धन्यवाद.